गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. राज्यातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. तर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावर नारायण राणेंनी अनेक आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यासह नितेश राणेंची 7 तासांहून अधिक काळ मॅरेथॉन चौकशी झाली होती. त्या प्रकरणी आता जामीन अर्जासाठी राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि आता कोर्ट आज उत्तर देणार आहे. आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट आपण विशालकडे जाणार आहोत. विशाल, गुड मॉर्निंग. आणि आज सगळ्यांचं लक्ष आहे या सुनावणीकडे, कारण दिंडोशी कोर्टानं हा निकाल राखून ठेवलेला होता. काय सविस्तर अपडेट्स? नक्कीच म्हणाली, खरं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांची 19 फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद झाली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन याच्या बाबतीत काही वक्तव्य जे आहेत ती केली होती आणि त्यानंतर दिशा सालियनच्या आईनं मालवणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार जी आहे ती नोंदवली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांची जवळपास मालवणी पोलीस स्टेशनमध्ये 8 तासपेक्षा अधिक चौकशी जी आहे ती सुद्धा झाली होती. एक राजकीय वाद सुद्धा जो आहे तो निर्माण झाला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे न्यायालयात गेलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयात झाला आणि निर्णय जो आहे हा राखून ठेवण्यात आला होता. आज दिंडोशी कोर्टामध्ये याबाबतीत निर्णय जो आहे तो दिला जाणार आहे. खरं तर अटकेच्या संरक्षणासाठी राणे पितापुत्र जे आहेत हे उच्च न्यायालयात सुद्धा त्यांनी धाव घेतली होती. त्यामुळे आज नेमका कोर्टाचा निर्णय काय येतो हा पाहावा लागणार आहे. नारायण राणे यांना दिलासा मिळणार की नाही हे पाहावं लागणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते, याच्या आधीही नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडनं दिशा सालियनच्या आत्महत्याबाबतीत अनेक वक्तव्ये जी आहेत ती समोर आली होती आणि यालाच धरून दिशा सालियन हिच्या आईनं जी आहे ती नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. कुठेतरी दिशा सालियनच्या पाश्चात वेगवेगळ्या प्रकारे आरोप केले जात आहेत, चारित्र्यहीनन केलं जातं अशा पद्धतीचा आरोप सुद्धा जो आहे तो दिशा सालियन यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात आला होता आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करण्यात आला होता. खरं तर हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे नारायण राणे पितापुत्रांना हा दिलासा मिळतो का आज दिंडोशी कोर्टातनं हा पाहावा लागणार आहे. खरं तर साधारणतः एक 11 ते 12 वाजता याबाबतीत निर्णय जो आहे तो येण्याची शक्यता आहे. म्हणाली विशाल, त्यामुळे या निर्णयाकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आणि या सगळ्याच्या घडामोडी अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर आता फोन टॅपिंग प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे रश्मी शुक्ला आपला जबाब नोंदवणार असल्याचं कळतंय. कुलाबा पोलीस स्थानकामध्ये त्या आपला जबाब नोंदवणार असून सकाळी 11 वाजता रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये फोन टॅपिंग प्रकरणी आपला जबाब नोंदवणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना हा जबाब नोंदवावा लागणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर आणखी एक आज राज्यातली मोठी घडामोड ती म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला या आता जबाब नोंदवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आज सकाळी 11 वाजता कुलाबा पोलीस स्थानकामध्ये ते आपला जबाब नोंदवणार असून कोर्टानं जो त्यांना आदेश दिला होता त्या आदेशानंतर रश्मी शुक्ला यांना कुलाबा पोलीस स्थानकात जाऊन आपला जबाब नोंदवावा लागणार आहे. आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. थेट अजितकडे जाऊयात. अजित, गुड मॉर्निंग. आणि आणखी एक राज्यातली मोठी घडामोड म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणातलं सगळ्यात मोठं नाव रश्मी शुक्ला, ज्या आज सकाळी 11 वाजता कुलाबा पोलीस स्थानकात आपला जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला गेला होता मुंबईतल्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला गेला होता. संजय राऊत जे खासदार आहेत शिवसेनेचे यांचा फोन टॅपिंग केला होता आणि त्यांच्या संदर्भामध्ये आणखीन काही इतर लोक जे आहेत त्यांचा देखील फोन टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केला होता असा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे. आणि
याच आरोपांतर्गत त्यांच्यावरती कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, या गुन्ह्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये याकरता रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची मागणी केली होती. या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्य करत त्यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. 1 एप्रिलपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र 16 मार्च आणि 22 मार्च या 2 दिवशी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता जाण्याचे आदेश देखील यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते आणि त्या आदेशांचं पालन करत त्या आदेशांच्या मान राखत रश्मी शुक्ला IPS अधिकारी या आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये 11 ते 1 या दरम्यान चौकशी करता हजर राहणार आहेत. या सगळ्या घडामोडीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. नेमकं रश्मी शुक्ला यांची कशा प्रकारे चौकशी केली जाते आणि त्यात काय मुद्दे समोर येतात हे त्यांच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. अजित, अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींच्या अपडेट्सवर आपलं लक्ष असणार आहे. तुमच्याकडनं त्या सतत घडामोडी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आता बातमी आहे नाशिकमधली, कारण नाशिकमधील गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस चौकीमध्ये पोलिसांनी चक्क दारू पार्टी केला असल्याचं समोर आलंय. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी ही पार्टी केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी या पार्टीचं चित्रीकरण केलेलं होतं आणि याची माहिती मिळताच चक्क पोलिसांनी या नागरिकांना मारहाण केली आहे आणि त्यामुळे आता हे रक्षक आहेत की भक्षक असा सवाल उपस्थित केला जात असून या दारुड्या पोलिसांवर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. थेट आपण लक्ष्मणकडे जाऊयात. लक्ष्मण, सगळ्यात प्रथम नेमकं काय घडलं होतं आणि या दारुड्या पोलिसांवर कारवाई झालेली आहे का? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे त्याच ब्रीद वाक्याला नाशिकच्या या पोलिसांनी तिलांजली दिलेली आहे. ज्या पोलीस चौकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली, त्याच पोलीस चौकीमध्ये ही दारू पार्टी जी आहे ती रंगली होती. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या गंगापूर रोड परिसरामध्ये ही पोलीस चौकी आहे आणि या पोलीस चौकीमध्ये काल रात्री 3 ते 4 पोलीस कर्मचारी थेट पोलीस चौकीमध्ये टेबलवर बसून दारू पित होते आणि ही ओली पार्टी त्या ठिकाणी सुरू होती. काही नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर काही नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाचं चित्रीकरण केलं. ही बाब त्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्या पोलिसांनी त्या नागरिकाला आत बोलून बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये जखमा झालेला आहे. यानंतर संबंधित नागरिक इतर नागरिकांच्या मदतीनं पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती त्या पोलीस ठाण्यामध्ये झाली. काल रात्री उशिरापर्यंत हा सर्व गोंधळ, हा सर्व प्रकार त्या ठिकाणी सुरू होता. मात्र सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी जी पोलीस चौकीची निर्मिती केली गेली त्याच पोलीस चौकीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे आता पोलीस आयुक्त या प्रकरणात काय निर्णय घेता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांनी मागणी केलेली आहे की ज्या नागरिक त्या ठिकाणी होते त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशा प्रकारची मागणी काल रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी लावून धरली होती. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते पोलीस ठाण्यामध्ये केलेलं होतं. त्यानंतर काही वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, निलंबनासारखी कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर नागरिकांनी तो मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणाहून हटवला. मात्र पण लक्ष्मण, आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. ही घटना कालची आहे. दृश्य सगळी फुटेज जे आहेत ते समोर आलेले आहेत. नागरिकांनी यावर मागणी देखील केलेली आहे. ठिय्या आंदोलन त्यांनी केलं होतं. शिवाय वरिष्ठांनी सुद्धा येऊन त्याची पाहणी केलेली आहे आणि अजूनही कारवाई झाली नाहीये. आपल्या सर्वांना माहित आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे हे आहेत. दीपक कुमार पांडे अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर या एकही अधिकाऱ्याला वाचवलं जाणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आज सकाळी देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि आपल्याला योग्य ती कारवाई झालेली दिसेल अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. सूचक वक्तव्य होतं आणि या संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते
शकते. पुढच्या 9 किंवा 10 वाजेच्या दरम्यान वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्या या प्रकरणाचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे देतील आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर निलंबनासारखीच कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिकांना देखील आहे. आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा जर कार्यकाळ बघितला तर निश्चितपणे या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाचीच कारवाई होऊ शकते अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र हे प्रकरण एका पोलीस चौकीमध्ये घडलं. नाशिक शहरामध्ये अशा शेकडो पोलीस चौक्या आहे, त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे याचं देखील आता अभ्यास करणं, आत्मपरीक्षण करणं अगदी नाशिक बरोबर आहे पोलिसांना लक्ष्मण. गरजेचं त्यामुळे या असणार आहे. संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर बातमी आहे राहुल कनाल यांच्या संदर्भातली, कारण राहुल कनाल यांचे राणे कुटुंबियांवर त्यांनी आता आरोप केलेले आहेत. राणेंवर कनाल मानहानीचा दावा लावणार असल्याचं कळतंय. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी येते. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी राणे कुटुंबियांवर आरोप लावलेले असून मानहानीचा दावा करणार असल्याचं सांगण्यात आलं. राणेंच्या बेताल वक्तव्यावरून कनाल यांनी टीका केलेली आहे. तर राजकारण करणाऱ्यांना देव सुबुद्धी देव, सोशल मीडिया जबाबदार व्यासपीठ आहे आणि कुणाच्या गुंडगिरी पुढे झुकणार नाही अशा आशयाचं ट्विट राहुल कनाल यांनी केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना हे ट्विटर युद्ध ज्याला म्हटलं जातं ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. राहुल कनाल यांनी राणे कुटुंबियांना त्यांच्यावर निशाणा साधलेला असून मानहानीचा दावा करणार असल्याचं म्हटलेलं आहे. तर आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राहुल कनाल यांनी राणे कुटुंबियांवर आता आरोप केलेले आहेत. जी बेताल वक्तव्य राणे कुटुंबियांकडून केली जातात त्यावर आता राहुल कनाल हे मानहानीचा दावा करणार असल्याचं सांगण्यात येतंय. राजकारण करणाऱ्यांना देव सुबुद्धी देव, तर सोशल मीडिया जबाबदार व्यासपीठ असून कुणाच्या गुंडगिरी पुढे झुकणार नसल्याचं राहुल कनाल यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे भगवंत मान आज पंजाबचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शहीद भगतसिंग यांचं गाव असलेल्या खडकळकालन येथे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असून भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे नवे मुख्यमंत्री आणि 25वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान आज शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा उपस्थित राहणार आहे. नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुकींचा निकाल पार पडला. यामध्ये पंजाबमध्ये आपनं बाजी मारलेली असून आज भगवंत मान आपचे आमदार भगवंत मान आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर पंजाबचे 25वे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे. या शपथविधी सोहळ्याचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं असून आपमधील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित असणार आहेत. त्यासोबत आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर शहीद भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकरकालन येथे हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी भगवंत मान आज पंजाबचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अटीतटीची लढत आपल्याला पंजाबमध्ये पाहायला मिळत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीचा निकाल कौल समोर आला त्यामध्ये आपनं काँग्रेसचा सुपडा साफ केला आणि मुख्यमंत्री पदाची धुरा जी आहे ती भगवंत मान यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती. तर आज पंजाबचे 25वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांच्या गावी आज आपली शपथ घेणार आहेत आणि यासाठी आपचे अनेक दिग्गज नेते मंडळी आणि आपचे सर्वेसर्वा तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि आज पंजाबची सकाळ जी आहे ती एक नवी सकाळ म्हणावी लागेल, कारण इतक्या वर्षानंतर आज पंजाबमध्ये वेगळं वर्चस्व पाहायला मिळणार आहे.
बरोबर आहे म्हणजे पंजाबमध्ये आज वेगळं वर्ष जसं तुम्ही संबोधलं तसं मिळणार आहे. आज भगवंत सिंग मान जे आहेत ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. यासाठी त्यांनी अरविंद केजरीवाल जे आपचे सर्वेसर्व आहेत त्यांना आमंत्रित केलंच आहे. सोबतच ममता बॅनर्जी आहे, त्यानंतर नवीन पटनायक आहे जे ओडिशाचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, या नेत्यांनाही म्हणजे भाजप आणि काँग्रेस विरोधित जेही पक्ष आहे त्या सगळ्यांना निमंत्रित करण्याचं काम भगवत सिंग मान यांनी केलेलं आहे. आणि सोबतच भगवत सिंग मान यांच्या गावामध्ये खास करून भगत सिंग यांच्या गावामध्ये हे शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी 3 लाख लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. जवळपास 1 लाख लोकांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न खास करून आप सरकारचा असण्याचा आहे. आणि सोबतच आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर प्रथमतः शपथविधी होणार आहे. तिथले राज्यपाल बनवायचे झाले पुरोहित हे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील आणि त्यानंतर तिथे जाहीर भाषण देखील होण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या कार्यक्रमासाठी भगवंत सिंग मान यांनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ जारी केला. त्यांनी म्हटलंय की मी स्वतः मुख्यमंत्री नाही तर या पंजाबच्या जनतेचा प्रत्येक नागरिक जो आहे, पंजाब मधील एक प्रत्येक नागरिक आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतोय. त्यासाठी सगळ्यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या शपथविधी कार्यक्रमात सहभागी व्हायचं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर शेकडोच्या संख्येनं लोक भगत सिंग यांच्या गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि मोठा कार्यक्रम होणार आहे. आणि खास करून एक जे ग्राउंड बुक करण्यात आलेलं आहे की आरक्षित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये देखील साधारणतः 3 ते 3.5 लाख लोक उपस्थित राहतील असा प्रयत्न आप सरकारचा आहे म्हणाले. अगदी बरोबर प्रशांत. त्यामुळे या भव्य दिव्य सोहळ्याची क्षणचित्र आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वापरत असलेल्या कारची PUC मुदत आणि विमा मुदतही संपली असल्याचं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलंय. आणि त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मर्सिडीज कारनं वर्षा बंगला ते विधान भवन येण्या जाण्यासाठी वापरत आहेत आणि हीच कार ते गेले काही वर्षे वापरत आहेत. पण या कारची PUC मुदत 16 जून 2021ला संपल्याचं आणि विमा मुदत संपल्याचं समोर येताच या कारशी संबंधित सगळी कागदपत्रही तपासलेली नाहीयेत आणि या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला काहीच कल्पना नसावी याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 150 कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यापैकी एकाही जबाबदार व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या कारची कागदपत्र अपूर्ण असल्याची कल्पना नाहीये. आणि त्याचाच फायदा घेत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री वापरत असलेली कार कशी अपूर्ण कागदपत्र असलेली आहे हे उघड केलंय. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, काय सविस्तर माहिती आहे? कारण जी कार मुख्यमंत्री वापरतायत विधान भवन ते वर्षा बंगला आणि गेल्या काही वर्षांपासून हीच कार वापरत असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र त्याची PUC मुदत संपलेली आहे. मनाली, भाजपचे नेते आणि महाराष्ट्र सचिव निलेश राणे जे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव देखील आहेत आणि माजी खासदार देखील आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटवरनं आता पुन्हा एकदा नवीन वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत ते सध्या जी कार वापरत आहेत वर्षा निवासस्थान ते विधान भवन येथे जे प्रवासासाठी जी कार नेहमी वापरत आहेत त्या कारचा विमा मुदत जी आहे ती संपलेली आहे. त्याचबरोबर PUC मुदत जी आहे ती देखील संपलेली आहे आणि त्या संदर्भातले कागदपत्र जे आहे डॉक्युमेंट देखील आहेत ते देखील त्यांनी ट्विट केलेले आहेत. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याच कारची जर PUC संपलेली असेल आणि किंवा विमा मुदत आहे ती संपलेली असेल तर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की याकडे मुख्यमंत्री कार्यालयाचं लक्ष नाही का? मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जवळपास 150 जणांचा खूप मोठा स्टाफ आहे, कार्यरत आहे आणि त्यांच्या या मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्टाफवरतीच आता खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्याचा खूप मोठा स्टाफ मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यरत आहे. मात्र एकाही जबाबदार व्यक्तीच्या नजरेत ही गोष्ट का नाही पडली हा प्रश्न निर्माण होत आहे. किंवा या संदर्भातली जी माहिती आहे ती भाजपचे नेते निलेश राणे यांच्यापर्यंत कशी पोहोचली हा देखील एक नवीन जो आहे प्रश्न तो देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एक नवीन वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. अगदी बरोबर आहे. मात्र उदय, प्रत्येक नागरिकाची किंवा वाहन मालकाची, वाहन चालकाची जबाबदारी असते की आपल्या गाडीची कागदपत्र तपासणं, त्याची मुदत योग्य आहे की नाही, ती संपली आहे का, की ती रिन्यू करायची, या सगळ्या जबाबदाऱ्या त्या कार मालकाची सुद्धा असते.
तर मुख्यमंत्री जरी राज्याचे असले तरी ती कार स्वतः उद्धव ठाकरे यांची देखील आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा एक नागरिक म्हणून ती जबाबदारी आहे, जबाबदार नागरिक म्हणून, की आपल्या गाडीची सगळी कागदपत्र तपासणं. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीची म्हणा किंवा त्यांच्या संपूर्ण वापरात असलेल्या वस्तूंची गोष्टींची जबाबदारी ही काही प्रमाणात मुख्यमंत्री कार्यालयाची देखील आहे. कारण मुख्यमंत्री कार्यालय हे सुरक्षात्मक सगळे निर्णय जे घेत असतात, मुख्यमंत्री कार जर वापरत असतील तर त्या कारची पूर्ण सुरक्षात्मक चाचणी जी आहे त्याची जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाने सुरक्षा व्यवस्थापनाची जी आहे त्यांची असते. मात्र असं असताना देखील कारचा इन्शुरन्स असेल किंवा कारचा पीयूसी असेल हा संपलेला आहे, तर तो संपलेली कार पुन्हा अपडेट करणं किंवा त्यासाठी पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करणं, कागदपत्र अपूर्ण न ठेवणं, कारण राज्याचे प्रमुख आहेत आणि तेच त्यांच्या कारच्या संदर्भात जर नियमांचं उल्लंघन करत असतील तर एक मोठी वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो किंवा राज्यामध्ये चुकीचा संकेत जो आहे नागरिकांमध्ये तो जाऊ शकतो. त्यामुळे ही कागदपत्र वेळेवरती पूर्ण करणं ही जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाची देखील आहे. मुख्यमंत्री हे कारचे मालक असले तर त्यांची देखील एक प्रकारे जबाबदारी आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सगळ्याच गोष्टींची आणि किंवा वस्तूंची एक प्रकारे ताबा जो असतो तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे असतो. त्यामुळे त्यांची सुरक्षात्मक पूर्ण चाचणी पूर्ण करणं ही देखील जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाला याची कल्पना नव्हती का किंवा याकडे दुर्लक्ष केलं गेलं का, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं का, आणि दुर्लक्षित झालेली ही गोष्ट विरोधी नेत्यांपर्यंत पोहोचवली कशी गेली ही देखील एक खूप मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे एक मोठा वाद जो आहे वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रश्नांनी आता निर्माण झालेला आहे. एकतर मुख्यमंत्र्यांची कारचं पीयूसी मुदत संपलेली आहे, त्यांची विमा मुदत जी आहे ती संपलेली आहे, त्यामुळे ती अपडेट का केली गेली नाही, त्याची पूर्तता का केली गेली नाही हाच प्रश्न अगदी बरोबर उद्या. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालय आणि शिवाय आरटीओ विभागाकडनं सुद्धा काय स्पष्टीकरण येते याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर मुंबईमध्ये मनसेनं IPL खेळाडूंच्या वाहतुकीसाठी वापर करण्यात येणाऱ्या बसची तोडफोड केली आहे. कुलाबा इथल्या ताजमहल हॉटेलच्या परिसरामध्ये उभ्या असलेल्या या बसची तोडफोड करण्यात आली असून या बस सेवेचं कंत्राट परराज्यातील व्यक्तीला दिल्याचा आरोप मनसेनं केलाय. तर याबाबत IPL व्यवस्थापकांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि स्थानिकांना रोजगाराला मुकावं लागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर या तोडफोड प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विजय सो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो. तर या संपूर्ण घटनेसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, मनाली, विशाल तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मनाली, IPL मध्ये जे सहभागी खेळाडूंची वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे जी आहे ती संपूर्णपणे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी IPL प्रशासनाला एक निवेदन सुद्धा दिलं होतं की ज्या खेळाडूंचं व्यवस्थापन करण्याच्या ज्या गाड्या आहेत त्याचं कंत्राट जे आहे ते मुंबईतील व्यावसायिकांना देण्यात यावं, जेणेकरून राज्यातील व्यक्तींना रोजगार मिळेल. मात्र त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष जे आहे ते IPL प्रशासनाने केल्यानंतर मनसे जी आहे ही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि कुलाबा येथील ताज हॉटेलच्या मागे ह्या संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या पार्क करण्यात आल्या होत्या. ह्या गाड्यांवरती मनसे दणकाचं पोस्टर चिटकवून त्या गाड्यांची तोडफोड जी आहे ती मनसेच्या वाहतूक शाखेकडनं करण्यात आलेली आहे. खरं तर मनसेची प्रमुख मागणी आहे की ह्या खेळाडूंचं व्यवस्थापन करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याचं कंत्राट जे आहे हे स्थानिक व्यावसायिकांना मिळालं पाहिजे, जेणेकरून रोजगार जो आहे तो राज्यातीलच लोकांना मिळेल. मात्र या मागणीकडे मनसेच्या IPL प्रशासनाकडनं दुर्लक्ष करण्यात आलं आणि यानंतर मनसे जी आहे ती अधिक आक्रमक झाली आणि या गाड्यांची तोडफोड केलेली आहे. मनाली, विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आता हिजाबच्या वादंगामध्ये आज कर्नाटक हायकोर्टानं काल महत्त्वाचा निर्णय देत संस्थांच्या अधिकारांना आणि कोड ऑफ कंडक्टला महत्त्व देत गणवेशाला महत्त्व देत हिजाब घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. Quran, the commandment of Allah, is supreme.
हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने। Our country has given the secular right to follow religion plus culture and education. हा वादंग सुरू झालाय कर्नाटक कोर्टाच्या निकालानंतर। कर्नाटक हायकोर्टानं अखेर शाळांमध्ये हिजाब घालायला बंदी घातली आहे। या खटल्यात धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा गुंता होता। कोर्टाच्या निकालामधले मुख्य मुद्दे बघूयात। हिजाब हे मुस्लिम धर्म आचरणातील आवश्यक आहे का? हिजाब ही मुस्लिम धर्म आचरणेतील आवश्यक बाब नाही असं कोर्टाने म्हटलंय। शाळेनं गणवेश ठरवणं हे कायदेशीर आहे का? हो, शाळेला गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे। संविधानाच्या अंतर्गत हा एक वाजवी निर्बंध आहे। गणवेश सक्ती हे संविधान अंतर्गत दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे का? तर गणवेश सक्ती हे मूलभूत अधिकारांचं हनन करत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। In all the the High Court has rejected all the petitions. According to me, this judgment marks a paradigm shift in interpretation of Article 25 of the Constitution. What is essentially religious is not sufficient. What is required to be shown is essential to religion. And therefore, whatever be the individual choices, ultimately institutional discipline prevails over individual choice. या निर्णयाचा याचिकाकर्त्या विद्यार्थिनी आणि वकिलांनी सरळ सरळ विरोध केलाय। हिजाब इस्लाममध्ये बंधनकारक आहे आणि न्यायालय हे नाकारू शकत नाही असा दावा त्यांनी पुन्हा केलाय। Now, as far as the religious is concerned, the Quran, the commandment of Allah, is supreme in all respect. Is a bad judgment. With all respect, immense respect to the honorable judges, this will be challenged before the Supreme Court. Steps are afoot. The way they are showing that it's not essential, it's really wrong because idu hijab essential illadiddare now hijab annu now ಹಾಕ್ತಿರಲಿಲ್ಲ। बहुत गलत है, ये ऐसा नहीं होना चाहिए। हर इंसान को, हर औरत को, हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने। ये इसका फैसला अदालतों के पास नहीं होना चाहिए। या खटल्यातला कळीचा मुद्दा आहे तो धर्म आणि सार्वजनिक ठिकाणी संस्थांमध्ये धार्मिक बाबींचं पालन आणि यावेळी न्यायालयानं संस्थांमधल्या कोड ऑफ कंडक्टच्या पालनावरती भर दिलाय। या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सुरू झाली आहे। अत्याचार होता कामा नये, कोणालाही मनमाईशाहीप्रमाणे वागता येणार नाही आणि म्हणून एक समान नागरिक कायदा हा देशाच्या लोकशाही सुदृढ करता आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पण या बाबतीत कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की सरकार किंवा कुठल्या तरी न्यायालयाला तुमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे। नाही, या विषयाचं राजकारणही होईल आणि धर्मकारणही। पण या सगळ्यात संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म या संघर्षात कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा मैलाचा दगड ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर बातमी आता मनमाडमधून। दुष्काळात 13वा महिना असाच काहीसा प्रकार मालेगावात इथं घडलाय। एकीकडे नागरिक पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले। तर पाईपलाईन फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत होतं, त्यामुळे रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं। पाण्याचा दाब वाढल्यामुळे पाईपलाईन फुटली असावी असा अंदाज पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं वर्तवलाय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।